दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ठाकरे बंधू पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरत आहेत। 26 जुलैला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा निघणार आहे। दिल्लीसारखे मुंबईच्या मोर्चात घुसवले तर फटकावून काढू असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला। तर 26 जुलैच्या मोर्चात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, आंदोलकांच्या हाती तिरंगा असेल असं ठाकरे बंधूंनी म्हटलं। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या मोर्चामध्ये विरोधी पक्षातले कोणते पक्ष सहभागी होतात पाहणं महत्त्वाचं आहे। तर सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत। आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे। तर रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्यात। काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, त्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत। पण हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे। त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे, काही त्यांना पडले। आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाही।